विधानसभा निवडणुकीपासून चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी असं काही वक्तव्य केलं की सर्वांच्या भुवया उंचावल्या। सरकारने सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी सुरू होणार असा सवाल वारंवार विचारण्यात येतोय। मात्र सत्ताधाऱ्यांकडून 2100च्या हप्त्यावरून अजूनही टोलवाटोलवीचाच प्रकार सध्या सुरू आहे। तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही, विरोधकांनीच 2100 रुपयांवर जोर लावला असं विधान नरहरी झिरवाळ यांनी केलं। झिरवाळांच्या याच वक्तव्यानं आता 2100चा हप्ता मिळणार की नाही असा सवाल लाडक्या बहिणींसमोर उपस्थित झाला आहे। लाडक्या बहिणी नाराज आहे आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात, बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत। सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हे द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे, 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।